सांगलीत आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना फराळ खिचडी वाटप। आज सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मंदिरमध्ये येऊन आरती करून देवाचे दर्शन घेऊन फराळ वाटपांना सुरुवात। विजय साळुंखे मित्रपरिवार आणि पृथ्वीराज भैया युथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप करण्यात आले। हे 6वे वर्ष आहे। भागातील व भाविकांसाठी या प्रसादाचे नियोजन करण्यात येत असते। या कार्यक्रमात सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज भैया पवार, श्री कोटणीस महाराज, नाना महाराज केळकर, मंजिरीताई गाडगीळ, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रकाश मामा ढंग, नगरसेवक बाळासाहेब बेलवलकर, सौ अनिता पवार, मनीषा कुकडे, केदार खाडीलकर, शरद बापू, नगरसेवक विश्वजित दादा पाटील, रवींद्र वाजवणे, कृष्णा राठोड, शुभम चव्हाण, स्मिताताई भाटकर, शोभा राजमाने, रुपालीताई साळुंखे, स्मिता घेवारे, माधुरी वसगडेकर, रेखा पाटील, स्नेहलताई जगताप, शैलेश पवार, संदीप कुकडे, उदय मुळे, सचिन पोद्दार, चेतन माडुळकर, विलास शिंदे, रामचंद्र देशपांडे सर, सुनंदा कुलकर्णी, सुनीता पाटणकर, गोखले काकू या कार्यक्रमात मंजिरीताई गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला। त्यांची भाजपा सचिव महाराष्ट्र राज्यपदी निवड झाल्याबद्दल विजय साळुंखे मित्रपरिवार पृथ्वीराज भैया युथ फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला। इमोशन्स कॅप्चर करायचे ब्रो। आले का भैया घ्या मावशी पुढं दादा 2 मिनिट थांबायचं ते शुभम कुठे आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना आज आपल्या सांगलीच्या माहूर लोकांमध्ये विठ्ठल मंदिरात भाविकांना वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। हा दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो। विठ्ठलाच्या नावानं आणि रुक्मिणीच्या नावानं समस्त भाविक हे भारावून गेलेले आहेत आणि अशातच हा उपवास असतो तो उद्या सकाळपर्यंत असतो। खिचडीचा एक थोडासा प्रसाद म्हणून आम्ही त्यांना देत आहोत। तो त्यांच्या मनाचा आणि चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे तो खऱ्या अर्थानं आमच्यासाठी हा सार्थकी लागणारा आहे। विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं आहे असा हा आम्हाला अनुभव आहे। आज तुम्हाला कसं वाटते? भाविक मोठ्या प्रमाणे आज भाविकांच्या चेहऱ्यावरचं भाव बघून आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घेतल्याचं समाधान आहे।